नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत चिकनचं पिवळं सूप कसं बनवायचं तेच सांगणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 1 किलो चिकन घेतलेलं आहे. कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं घेतलेलं आहे. त्यानंतर जिरं घेतलेलं आहे. संपूर्ण वाटण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर 4 पळी तेल टाकायचं आहे. जिरं आणि कांदा ॲड करायचा आहे. जिरं कांदा छान असं फोडणी दिल्यानंतर यामध्ये अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट केलेली होती आपण वाटण ते ॲड करायचं आणि 1 चमचा भरून यामध्ये मी हळद वापरलेली आहे. थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे. गरम पाण्यामध्ये कांद्याची फोडणी छान अशी होऊ द्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये 1 किलो चिकन टाकलेलं आहे. चिकनसुद्धा आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं या स्टेजला आपल्याला असं ठेवायचं आहे. आणि यामध्ये 1 चमचा भरून मी चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे. मिठामध्ये छान असं 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं आहे आणि तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने याच्यात पाणी ॲड करायचं. आता यामध्ये मी 2 तांबे पाणी वापरलेलं आहे आणि 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर तयार आहे मित्रांनो आपलं पिवळं सूप. आजारी लोक असेल त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट